हाय एव्हरीवन. तर मित्रांनो, इयत्ता 10वीचा पेपर आहे उद्या 27 फेब्रुवारी 2026. तर उद्या तुमचा पेपर आहे इंग्लिशचा. तर बरेचसे जण इंग्लिशच्या पेपरला खूप घाबरत असतील. तर बघा, टेन्शन घेऊ नका, पेपर चांगलाच जाईल तुमचा. अभ्यास करा चांगला. तर बघा, इथं काही गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत या पेपरमध्ये, की तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स कसे आणू शकता इंग्लिशच्या पेपरमध्ये त्याबद्दल. तर तुमचा मराठीचा पेपर झालेलाच आहे, या काही गोष्टी माहितीच असतील तुम्हाला, तरी मी सांगून देतो. इथे बघा, सेंटर कोड असतो जो तुमच्या हॉल तिकीटवर दिलेला असतो. इथं तो 4 अंकी सेंटर कोड तुम्हाला फिल करायचा असतो. त्यानंतर इथे सीट नंबर लिहिलेला आहे, तर इथं तुम्ही सीट नंबर लिहायचा, तो पण नंबर्समध्ये. त्यानंतर इथं वर्डमध्ये असतो, तर वर्डमध्ये लिहायचा. आता समजा D104567, तर इथे पण तसंच लिहायचं वर्ड्समध्ये D10 आणि पुढे जसं असेल त्या प्रकारे. इथं तुमची सिग्नेचर झाल्यानंतर इथं काहीच करायचं नाही. इथं सुपरवायझरला जो असेल त्या व्यक्तीची सिग्नेचर येईल. त्यानंतर इथं सब्जेक्टचं नाव टाकायचं बाळांनो. जो तुमचा उद्याचा सब्जेक्ट असेल इंग्लिश, तो सब्जेक्टचं नाव येईल इथं. त्यानंतर दिनांक महत्त्वाचे आहे, दिनांक टाकून द्या 27/2/2026. इथे लँग्वेज लिहायचं. तुमच्या हॉल तिकीटवर जी लँग्वेज असेल, जर समजा इंग्लिशचा जरी पेपर असेल पण तुमच्या हॉल तिकीटवर मराठी लँग्वेज असेल तर तुम्ही मराठी लिहायचं. हे एक सप्लिमेंट अटॅच जे आहे हे महत्त्वाचं असतं. इथे सप्लिमेंट म्हणजे पुरवणी. तर जर तुम्ही सप्लिमेंट यूज केली, जर एक यूज केली तर इथं 1 आणि 1+1 किती होतील 2, तर इथं 2 लिहायचं. जर तुम्ही 0 केलेलं आहे, एक पण सप्लिमेंटने लावली, तर 1+0 1 येईल. तर हे फिल करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता आपण बाकी इथं जी असेल ना, इथं काहीच इन्फॉर्मेशन लिहायचं नाही, इथंही काहीच फिल करायचं नाही. जेवढं सांगितलं तेवढंच फिल करा. त्यानंतर बघा, आपण चालू करू आता पेपर कसा लिहायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला जेणेकरून जास्त मार्क्स मिळू शकता. तर बघा, पेपर हा तुमचा सुटसुटीत असायला पाहिजे. त्याच्यात जास्त कचरा करू नका. तर जसं इथे तुम्हाला आधी मी एक पेपर एक्सप्लेन केला होता, त्याच्यात सांगितलं आहे की इथं एक वरती लाईन यायला पाहिजे तुमची. ठीक आहे. त्यानंतर इथं ही दुसरी. त्यानंतर एवढं झाल्यानंतर बघा, थोडं झूम आऊट करतो. त्यानंतर इथं एक लाईन काढा. हा पूर्ण एक ब्रॅकेट बनवायचा आहे बाळांनो तुम्हाला. इथं पण एक लाईन, नंतर इथून एक लाईन ड्रॉ करा आणि इथून. ठीक आहे. तर हे सर्व ड्रॉ करून झाल्यानंतर मग पेपर लिहायला चालू करायचं. तर तुम्हाला अर्धा तास अगोदर पेपर भेटून जातं. तर पहिले सर्व पेजेसवर तुम्ही हे लेआउट बनवून घ्यायचं. आता पुढच्या काही गोष्टी सांगतो ज्या महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. टॉपर्स लोक असेच करतात आणि चांगले मार्क्स मिळवतात. आपल्यात आणि त्यांच्यात काही फरक नसतो जास्त. आपण बॅक बेंचर. पण काय, पेपर लिहायच्या ज्या पद्धती असतात ना, त्या त्यांच्यात काहीतरी थोडीशी चेंजेस असतात, त्याच्यामुळे त्यांना जरा बऱ्यापैकी मार्क्स मिळतात. तर बघा, काय करायचं, या 2 लाईनी ज्या असतील ना, ही जी जागा दिसते तुम्हाला, या स्पेसमध्ये सगळ्यात अगोदर तुम्ही सेक्शन टाकायचा. जसं इथं टाकलेलं आहे सेक्शन 1. कोणता आहे? लँग्वेज स्टडी. त्याचं नाव लिहून द्यायचं. हे झाल्यानंतर इथं प्रश्न क्रमांक दिलेला आहे, जो इथं 1 लिहिलेला आहे. ठीक आहे. तर इथं व्यवस्थित 1 काढा. हा ए जो आहे तो इथे लिहिला तरी चालेल, किंवा मग इथं क्वेश्चनला स्टार्ट करणार इथे लिहिला तरी पण चालेल. ठीक आहे. कोणत्याही तरी एकाच ठिकाणी लिहा. त्यानंतर एमध्ये जो काय असतं, पहिले आपल्याला 6 क्वेश्चन असतात, त्याच्यापैकी 4 अटेम्प्ट करायचे असतात. तर बघा, हा एमधला फर्स्ट क्वेश्चन आहे आणि त्याचे सब क्वेश्चन जे असतील ते तुम्ही इथं राईट करायचे. तर बघा, हा फर्स्ट क्वेश्चन टाकला आणि त्याचे जे क्वेश्चन्स असतील ते आपण इथे पुढे सॉल्व करू. हे या प्रकारे नंबर्स टाकले. ठीक आहे. हे नंबर्स टाकून झाल्यानंतर इथे काय करायचं असतं, पहिला प्रश्न जो असतो तुमचा, तर याच्यात असे एक एक अल्फाबेट तुम्हाला फिल करायचे असतात आणि मिनिंगफुल वर्ड बनायला पाहिजे. तर काय आहे बाळांनो, हे एकदम इझी असतं. थोडंसं तुम्ही काय म्हणता, थोडं इंग्लिश चांगलं असेल आणि कॉमन सेन्सने जरी केलं ना, तरी याचे आन्सर होऊन जातील. 2 मार्क्स फिक्स आहेत. तर बघा, एक काम करा, हे तुम्ही वर्ड्स लिहून झाल्यानंतर जिथे रिकामी जागा होती ना, तिथे अशी अंडरलाईन नक्कीच करा, एकतर पेन्सिलने किंवा पेनने. पण पेपर चेकरला समजायला पाहिजे की तुम्ही हे वर्ड्स फिल केलेले आहेत तिथे. तर प्रश्न पहिला जो होता एमधला, तो समजला असेल तुम्हाला कसा लिहायचा आहे. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे बाळांनो. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला
यांची सिक्वेन्स लावायची आहे. तर सिक्वेन्स लावताना बघा व्यवस्थित इथं कॉमा वगैरे द्या, क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाका, ठीक आहे. आणि त्यानंतर हे व्यवस्थित लिहून हा दुसरा क्वेश्चन कंप्लीट करा. त्यानंतर 3 नंबरचा जो क्वेश्चन होता तो इथं टाकला. नंबर टाकून झाल्यानंतर फर्स्ट त्याच्यातला जो होता इथे कांदा पंक्च्युएट करायचं आहे तुम्हाला, है ना. तर हे जे आहेत चिन्ह, तर हे व्यवस्थित लावायचे, ते व्यवस्थित दिसायला पण पाहिजे. नाहीतर ते असे एवढे बारीक काढतो आपण की ते दिसतच नाही. या प्रकारे नाही करायचं, बिलकुल नाही, ठीक आहे. आणि याच्यातलं इथे जो पहिला शब्द असतो ना, तर इथे तो हा स्मॉल टी लिहिलेला असेल. तर कधी पण आपण सेंटेन्समधला पहिला जो अल्फाबेट असतो तो कॅपिटल काढत असतो, तर तो नेहमी कॅपिटल असायला पाहिजे. तर हा 3 नंबरचा क्वेश्चन तुमचा इझिली कंप्लीट होईल. आणि ह्या ज्या तुमच्या स्टाईल असतील लिहायच्या, तर या जास्त तुम्ही मारत जाऊ नका, ठीक आहे. याला व्यवस्थित लिहायचा, THE असे तिघं अल्फाबेट वेगवेगळे व्यवस्थित दिसायला पाहिजे. नंतर त्याच्यातला हा फर्स्ट होता, हा सेकंड होता, इथे पण तुम्हाला पंक्च्युएट करायचं होतं. क्वेश्चन मार्क्स वगैरे व्यवस्थित काढा, जास्त घाई करू नका, कारण की याला मार्क्स 2 आहेत, ठीक आहे. तर 3 क्वेश्चन झाले. नंतर डायरेक्ट 6वा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे. तर 6व्या क्वेश्चनमध्ये बघा जो हा लास्ट वर्ड असतो ना, याच्यापासूनच लगेच पुढचा वर्ड स्टार्ट व्हायला पाहिजे. आता ते डिपेंड करतं, ते वर्ब सांगितलं आहे, ॲडवर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ते शब्द लिहायला पाहिजे. आणि ते लिहून झाल्यानंतर त्याच्याखाली व्यवस्थित अंडरलाईन करा, पेन्सिलने करा किंवा पेनने करा, परत सांगतो. पण जे तुम्ही लिहिता आहे तर तिथे अंडरलाईन असणं गरजेचं आहे, त्याशिवाय पेपर चेकरला समजणार नाही. आन्सर शीट असते त्यांच्याकडे, पण कसं आहे तुम्ही दाखवून दिलं तर अतिउत्तम. नंतर क्वेश्चन नंबर 1 मधला हा बी क्वेश्चन आहे. तर हा छोटाच आहे, तुम्ही याच पेजवर अटेम्प्ट केला तरीही चालेल, पूर्ण बसायला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. जर तुमच्याकडे जागा कमी असेल, ह्या स्पेसमध्ये जर तुमच्याकडे जागा कमी असेल, तर तुम्ही डायरेक्ट दुसऱ्या पेजवर तो क्वेश्चन घेऊन जाऊ शकता. तर बघा याच्यात 2 क्वेश्चन असतात, ए आणि बी. तर बी क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे, फर्स्टमधला बी, हे काढून टाकतो मी. तर हा फर्स्टमधला हा बी क्वेश्चन. तर तो बघा जिथे सेंटेन्स आपण जे आन्सर केलेलं आहे त्याला व्यवस्थित अंडरलाईन केलेले आहे पेन्सिलने, तर चांगलं दिसतं आहे. त्यानंतर त्याच्यातला सेकंड क्वेश्चन असतो, त्याच्यातला ए होता, तर हे सफिक्स आणि प्रिफिक्सवाला होता, तर ते पण लिहिलेलं आहे. तुम्ही इथं पण अंडरलाईन करू शकता असे, तर चांगलं असेल. तर क्वेश्चन नंबर ए आणि सेक्शन पहिला जो होता तो कंप्लीट झालेला आहे. तो या प्रकारे तुम्ही व्यवस्थित लिहा. नंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, जो आहे सेक्शन 2. तर सेक्शनचं नाव टाकलं, कोणतं आहे, टेक्स्च्युअल पॅसेज, ते पण नाव टाकून द्या. टाकून झाल्यानंतर पेपर बघा, लेआउट सेम आहे. नंतर त्याच्यातला हा A1 आहे. आता तुम्ही इथं ए टाकून दिला आणि इथं 1 टाकला फक्त तरीही चालेल, इथे 2 टाका. म्हणजे काय दिसतंय की हा सेकंड क्वेश्चनमधला ए क्वेश्चन आणि त्याच्यातला फर्स्ट सेकंड हे चालू आहे. तर तुम्ही असंही करू शकता किंवा हे जे केलेलं आहे हे पण करू शकता. पण एवढं लक्षात ठेवा की पूर्ण पेपरमध्ये तुम्हाला एकच लेआउट यूज करायचं आहे कोणतं तरी. एकतर वरचं केलं हे आधीवालं, तर हे या प्रकारे करा, किंवा मग तुम्ही असं केलं तर या टाईपमध्ये करा. तर याच्यातलं फॉल्स ट्रू जे होतं ते लिहिलेलं आहे उत्तर व्यवस्थित. त्यानंतर इथं सिक्वेन्स लावायची होती सेंटेन्सची. ही 2025ची आन्सर शीट आहे बांधणं. जर तुम्हाला रेफरन्ससाठी पाहिजे असेल तर तुम्ही याचा अभ्यास करू शकता. तर हे बघा इथं आन्सर लिहिताना हे सिक्वेन्समध्ये लावताना आपण काय करतो, फर्स्ट सेकंड थर्ड असे नंबर टाकून देतो. तसं करू नका. जे सेंटेन्स लिहित आहे त्याच सेंटेन्सचा नंबर टाका आणि त्याला सिक्वेन्शियली लावून द्या फक्त. त्यानंतर A3 तो व्यवस्थित लिहिलेला आहे. आता हे एकाच लाईनीत 4 वर्ड्स लिहिले, तुम्ही एकाखाली एक लिहिले तरी चालतील, किंवा एका लाईनमध्ये 2 लिहिले तरी चांगलं दिसेल, हे पण चांगलं दिसतं आहे. त्यानंतर A4 जो होता त्याचे आन्सर लिहिले, त्याला व्यवस्थित अंडरलाईन केली, जे गरजेचं होतं ते आणि प्रश्न पूर्ण कंप्लीट केलेला आहे. सर्व व्यवस्थित दिसतं आहे, चांगलं दिसतं आहे. त्यानंतर A5. आता हा A5 क्वेश्चन आहे, जो नेम ऑफ डिसीज वगैरे काय तुमचा क्वेश्चन होता तो लिहिलेला आहे आन्सर. आणि इथे बघा 1 2. आता आपण बरेचसे जण काय करता, हा 3 जो होता ना आपण डायरेक्ट इथे घेऊन आलो असतो 3 आणि इकडे 4 लिहिला असता, तर ते चांगलं नाही दिसत. हे जे इथं अलाईन केलेलं आहे ना हे चांगलं आहे आणि दिसतं पण व्यवस्थित आहे. त्यानंतर प्रत्येक एक क्वेश्चन संपला की एक लाईन ड्रॉ केलेली आहे पेन्सिलने, छान दिसतं.
समजतं पेपर चेकरला की इथं क्वेश्चन संपलेला आहे, दुसरा क्वेश्चन चालू झालेला आहे. आता इथं बघू आपण क्वेश्चन नंबर 2चाच बी चालू केलेला आहे इथं. तर तो इथं संपला आहे का या पेजवर? तर नाही. तर तो या पुढच्या पेजवर गेलेला आहे. चला ठीक आहे. तर बघा हा 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे बी, तर हा बी लिहिला. इथं B1च्या ऐवजी तुम्ही नुसता 1 टाकला असता तरी चाललं असतं या प्रकारे, पण ठीक आहे. त्यानंतर बघा पहिली ज्या रिकाम्या जागा फिल केलेल्या आहेत त्यांना व्यवस्थित अंडरलाईन करून लिहिलेलं आहे. तर व्यवस्थित समजतं आहे की तुम्ही उत्तर कुठे केलेलं आहे. तर या प्रकारे करा. त्यानंतर ही जी अलाइनमेंट असेल ना, ही प्रॉपर राहू द्या, है ना. नाहीतर मग काय आणि मेन म्हणजे एक क्वेश्चन संपला की एक लाईन सोडलेली आहे, तर व्यवस्थित सुटसुटीत दिसते. कारण की भरपूर 20 पेजेसची आन्सर शीट असते, खूप मोठी असते, काय प्रॉब्लेम नसतो. व्यवस्थित सुटसुटीत पेपर लिहा. नंतर पुढे आहे B2. तर हा B2 क्वेश्चन बघा ॲक्टिव्हिटी होती, ॲक्टिव्हिटी अटेम्प्ट केली. याच्यात एक काम करा, जिथे तुम्ही जे आन्सर लिहिलेले असतील त्यांना पेन्सिलने किंवा पेनने अंडरलाईन करून द्या. चला आता काही पुढच्या गोष्टी बघून घेऊ. B3 क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग आहे. तर बघा बाळांनो, मॅच द फॉलोइंग लिहिताना समोरासमोर लिहा, है ना. ते लहान पोरांसारखं करू नका असे ॲरो बिरो देऊन सुने, ठीक आहे. तर समोरासमोर व्यवस्थित लिहा. 10वीचे पोरं आहेत तुम्ही, तर पेपर असं समोरासमोर मॅच द फॉलोइंग लिहायचं असतं. त्यानंतर इथं लाईन सोडली. नंतर B4 लिहिला. B4मधला फर्स्ट आहे, सेकंड आहे. तर इथे एक लाईन सोडली असती तरी चालली असती, नाही सोडली तरी ठीक आहे. पण जर इथे एक लाईन सोडून लिहिलं असतं अजून चांगलं वाटलं असतं. त्यानंतर पुढचा आहे B5 क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्स होता. तर हे आन्सर केलेलं आहे. तर या प्रकारे लिहा तुम्ही आणि जेवढ्या मार्क्सला वेटेज असेल त्या प्रकारे लिहा. आता इथं बघा एक छान काय आहे, हा B5 इथं संपला. इथून नवीन सेक्शन चालू होईल किंवा नवीन क्वेश्चन चालू होईल. तर इथं हे जे पेज होतं ना हे सोडून द्यायचं, ठीक आहे. इथे परत लगेच पुढचा क्वेश्चन किंवा सेक्शन टाकू नका, पुढच्या पेजवर जाऊ द्या ते डायरेक्ट. तर हे पुढच्या पेजवर आलो आपण. पुढच्या पेजवर आल्यानंतर इथं दिसतं आहे क्वेश्चन नंबर 3 टाकलेला आहे, सेक्शन 3 आहे पोएट्री, ठीक आहे. हे व्यवस्थित दिसतं आहे. त्याच्यातला A1 व्यवस्थित अंडरलाईन केलेली आहे प्रत्येक एका फिलिंग द ब्लँक्सला. त्यानंतर A2 चालू केला, त्याच्या अगोदर एक लाईन सोडली तर अतिउत्तम. नंतर A2 चालू केला, त्याचं आन्सर केलं व्यवस्थित, इथे व्यवस्थित मार्जिन सोडलेली आहे. त्यानंतर इथं A3 आहे, त्याचं फर्स्ट एक लाईन सोडून लगेच सेकंड, या प्रकारे तुम्ही पण लिहा. त्यानंतर तिसऱ्या क्वेश्चनचा B चालू केला, हा नेक्स्ट पेजवर. इथंच लगेच चालू करून देऊ नका, त्याला बुवा जागा आहे क्वेश्चन 3 आणि B लिहून दिला, या प्रकारे नका करू. तर बघा क्वेश्चन नंबर 3 त्याच्यातला B चालू झालेला आहे. इथं तुम्हाला टायटल, नेम ऑफ द पोईट, रायमिंग स्कीम वगैरे असं सर्व लिहायचं असतं. तर हे व्यवस्थित दिसतं असं लिहा. जे मेन पॉईंट आहेत त्यांना व्यवस्थित अंडरलाईन करा. रायमिंग स्कीम लिहा, फिगर ऑफ स्पीच लिहा आणि थीम, सेंट्रल आयडिया जी असेल ती पण व्यवस्थित राईट करा. आता हे 3 मार्क्सला असतं वाढणं, तर हे थोडंसं जास्त लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 4 आहे, नवीन सेक्शन नवीन पेज. तर हे सेक्शन 4 आला, नॉन टेक्च्युअल मॅसेज आहे, ठीक आहे, जो पुस्तकातला नसतो. हा इथं 4 नंबर टाकला, A टाकला, इथं A1 लिहिला. पूर्ण पेपरमध्ये सेम केलेलं आहे. लेआउट जे आहे ते पूर्ण पेपरमध्ये सेम आहे, तर पेपर चांगला दिसतो आहे. तर इथं फर्स्ट क्वेश्चन होता, त्याचं सर्व आन्सर लिहिले, व्यवस्थित अंडरलाईन केली त्यांना. नंतर क्वेश्चन नंबर 2 जो होता त्याची ॲक्टिव्हिटी होती, व्यवस्थित ड्रॉ केली. ड्रॉ केल्यानंतर बघा इथं व्यवस्थित अंडरलाईन केलेलं दिसते तुम्हाला पेन्सिलने, तर या प्रकारे करायला पाहिजे. नंतर हे अँटोनिम्स होते. तर A3 क्वेश्चन अँटोनिम्स लिहिताना बघा व्यवस्थित इथं क्रॉस केलं, ठीक आहे. त्यानंतर जे अँटोनिम्स लिहायचे होते त्यांना अंडरलाईन केलेली आहे. तर असा पेपर चांगला दिसतो, पेपर चेकरला चेक करायलाही मजा येते. नंतर A4 आहे, A4मध्ये पण आन्सर केले, व्यवस्थित अंडरलाईन दिसते तुम्हाला, ठीक आहे. या गोष्टी गरजेच्या असतात. नुसतं पेपर लिहिणं म्हणजे लिहिणं असं नाही. सगळ्यात महत्त्वाचं अजून लँग्वेज पेपरला रायटिंग, आहे ना. तुमचं अक्षर हे चांगलं असायला पाहिजे. तर A5 क्वेश्चन बेनिफिट्स ऑफ डान्सिंग ते आलेलं होतं, तर त्याचे आन्सर व्यवस्थित केलेले आहेत. नंबरिंग केलेली आहे पॉईंट्सला आणि लिहिलेलं आहे. आता हा क्वेश्चन इथे संपला, तर हे पुढे सोडून दिलेलं आहे, इथंच कंटिन्यू नाही केला. याच्या पुढचा जो क्वेश्चन असेल तो पुढच्या पेजवर कंटिन्यू आहे. तर हा क्वेश्चन नंबर 4 त्याच्यातला B आहे, क्लासिकल डान्स अँड ॲन्शियंट ट्रॅडिशन ऑफ इंडिया, या टॉपिकवर लिहायचं होतं. तर ते एका पेजवर इथं पूर्ण व्यवस्थित लिहिलेलं आहे.
नंतर खाली एक लाईन ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन इथे संपलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 त्याच्यातला त्याच्यातला हा A1. आता याच्यात तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये सेक्शन टाकला तुम्ही सेक्शन नंबर 5 क्वेश्चन नंबर 5A आणि त्याच्यातला A1. सगळ्यात अगोदर इथं वरती मेन्शन करून द्या की तुम्ही फॉर्मल लेटर लिहिताय की इनफॉर्मल लेटर लिहिताय, आणि असे जे स्पेलिंग मिस्टेक असतील ते करू नका. तर हे इनफॉर्मल लेटर लिहिलेलं आहे. तर याचा जो फॉर्मॅट असतो ॲड्रेस वगैरे सर्व याच बाजूला येतो. ठीक आहे. त्यानंतर इथं डिअर वगैरे तुमचं जे असेल ग्रीटिंग ती द्या. नंतर इथे एक काम करायचं, इथं पॅसेज सोडायचा, इथून चालू करायचं. हे पूर्ण लिहिलं की नंतर अजून 1-2 पॅसेज बनवायचे आणि मग चालू करायचं. इथे पण व्यवस्थित पॅसेज सोडा. हे करून झाल्यानंतर हे पूर्ण लेटर होईल तुमचं दुसऱ्या पेजपर्यंत. तर या प्रकारे नंतर लास्टला पण ग्रीटिंग द्यावी लागेल. नंतर क्वेश्चन नंबर 5 त्याच्यातला B आहे. तर हे नाव टाकलं B. कोणता आहे? B1 आहे. डायलॉग रायटिंग. त्याच्यातलं हे A लिहिलं. ठीक आहे. नंतर B त्याच्यात लिहिलं. आता याच्यात जे रिकाम्या जागा होता म्हणजे जे फिल करायचं होतं तुम्हाला तिथे अंडरलाईन करा पेन्सिलने किंवा पेनने. जास्तही खराब करू नका. लाईन ओढून व्यवस्थित फक्त दिसायला पाहिजे की हे आन्सर आम्ही केलेलं आहे, हे उमटून दिसायला पाहिजे. नंतर B तिथं आपण कंप्लीट केला. आता हा C इथे लिहायला नको होता, कारण की तो डायरेक्ट नेक्स्ट पेजवर इकडे आला असताना तर इथंपर्यंत पूर्ण बसला असता तो. ही रिकामी जागा उरली नसती आणि तिकडे Cची गरज नव्हती. तर एवढं एक लक्षात ठेवा की हा C क्वेश्चन मग डायरेक्ट तुम्ही नवीन पेजवर लिहू शकत होता. आणि एक लक्षात ठेवा, C इथं टाकू नका किंवा इथं टाकू नका. C कुठे टाकणार? जर नवीन पेजवर जरी केले तर C इथे ही एक लाईन आणि ही एक लाईन सोडून इथे यायला पाहिजे. त्यानंतर बघा पुढे क्वेश्चन नंबर 6 आहे. याला काही सेक्शन नवीन नाही आहे, सेक्शन 5मध्येच असतो. क्वेश्चन नंबर 6 याच्यात A1 आणि A2 असे 2 ऑरला क्वेश्चन असतात. तर हा दुसरा जो असतो व्हर्बल टू नॉन व्हर्बल असतो. पहिला जो असतो तो नॉन व्हर्बल टू व्हर्बल ट्रान्सलेट करायचं असतं आपल्याला. तर बघा याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय बाळांनो, हे जे टायटल टाकलेलं आहे ना, हे यालासुद्धा मार्क्स असतात. आपण सोडून देतो, ते लिहित नाही. हे टायटल लिहायचं आधी. टायटल लिहून झाल्यानंतर जो टेबल असेल तो कंप्लीट करा व्यवस्थित, आणि कंप्लीट करून झाल्यानंतर हा क्वेश्चन तुमचा परफेक्ट बनेल 5 मार्क्सचा. त्यानंतर हे सर्व सोडून द्या लाईन्स वगैरे, आणि नवीन क्वेश्चन नवीन ह्याच्यावर चालू करा. याच्यातला हा एक क्वेश्चन नंबर 6मधला B क्वेश्चन, त्याच्यातला B1 करतो आहे आपण, तर B1 टाका. बरेचसे मुलं काय करतात, क्वेश्चन नंबर टाकायला विसरून जाता आन्सर लिहिण्याच्या मागे. तर तुम्ही जर क्वेश्चन नंबर टाकला नाही तर तुमचे पूर्ण मार्क्स जे असतील त्या क्वेश्चनचे तर ते तुम्हाला मिळणार नाही. याची काळजी घ्या. प्रॉपर क्वेश्चन नंबर टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं न्यूज रिपोर्ट करायचं होतं, तर ही न्यूज रिपोर्ट लिहिलेली आहे. त्याचं पहिलं हे टायटल दिलं आणि मग न्यूज रिपोर्ट जी होती ती चालू झाली. जसं आपण पेपरमध्ये लिहितो ना त्या प्रकारे असायला पाहिजे. नंतर हा शेवटचा क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 7 सेक्शन 6मध्ये येतो स्किल डेव्हलपमेंट. तर स्किल डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला A, B, C असे 3 क्वेश्चन असतात. तर पहिल्या Aमध्ये काय असतं, कोणतेही 4 वर्ड्स असतील ना त्यांना आपल्या मातृभाषेत कन्वर्ट करायचे असतात. म्हणजे हिंदी असतील तर हिंदी, मराठी असेल तर मराठी, दोघांपैकी कोणतंही एक चालेल. तर हे इकडे इंग्लिशमध्ये लिहा, त्याच्यानंतर इकडे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये तुम्ही जे कन्वर्ट करणार आहेत त्यांना ट्रान्सलेट करणार आहेत त्या प्रकारे लिहा. पण ही अलाइनमेंट व्यवस्थित ठेवा तर छान दिसेल. त्यानंतर B क्वेश्चन आहे. Bमध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले असतात, त्याच्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला लिहायचे असतात. तर कोणतेही 2 लिहिले तरीही चालतील, 4 येत असतील 4 लिहिले तरीही चालतील. पण एक लक्षात ठेवा, जर तुमचं पहिलं हे चुकीचं असेल, दुसरं बरोबर आहे, हे चुकीचं आहे, तर या दोघांना मार्क्स नाही मिळणार. पहिले 2 जे असतील ना त्यांनाच रेफरन्स दिलं जाईल. हे फक्त तुम्ही एक्स्ट्रा म्हणून लिहिलेलं आहे असं मानलं जाईल. बाकी असं नाही होणार की चला भाऊ तुम्ही 4 लिहिलेले आहेत, पहिलं चुकीचं आहे दुसरं चुकीचं आहे, या दोघं बरोबर आहेत तर या दोघांना मार्क्स भेटतील, असं नाही. पहिले 2 जे असतील त्यांनाच रेफरन्स दिलं जाईल, या ऑरवाल्यांना कन्सिडर केलं जाणार नाही. त्यानंतर Cमध्ये असतं, तर Cमध्ये इडियम्स वगैरे दिलेले असतात, त्यांना तुम्हाला कन्वर्ट करायचे असतात, ट्रान्सलेट करायचे असतात, कोणतंही एक. तर 2 लिहिले तर दोघांपैकी जे करेक्ट असेल ना तेच आधी लिहा, जर दुसऱ्यामध्ये तळ्यात मळ्यात असणार तर ते नंतर लिहा. तर या प्रकारे तुम्ही पेपर प्रेझेंटेशन ठेवा, म्हणजे तुम्हाला 80पैकी 80 मार्क्स मिळून जातील. ठीक आहे. आन्सरही चांगले करा. पेपर काही लिहिणं एवढं कठीण नाही आहे. पॅसेज असतात, पॅसेजमधून तुम्हाला शोधून आन्सर करायचे असतात. थोडंसं तुमचं ग्रामर चांगलं पाहिजे. बाकी स्किल रायटिंगमध्ये बरेचसे पोरं सोडून देतात स्किल रायटिंग, पण स्किल रायटिंग सोडू नका. कारण की स्किल रायटिंग काय आहे, तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जे येत असेल, जे आवडत असेल त्या प्रकारे त्या टॉपिकवर तुम्ही
लिहायला पाहिजे. त्याच्यात काही जास्त टेन्शन घेण्याची गोष्ट नाही आहे. तर ते उलट चांगलं आहे. तुम्ही नाही जरी अभ्यास केलेला असेल पण त्या टॉपिकवर तुम्हाला बोलता येत असेल, लिहिता येत असेल तर तुम्ही लिहू शकता. तर या प्रकारे पेपर प्रेझेंटेशन ठेवा. तुमच्या पेपरसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. अजून काही डाऊट्स असतील तुमचे तर एक दिवस आहे, तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेवढे जण बघणार आहेत तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. नुसते व्हिडिओ बघून जाऊ नका. तुमच्या एका सबस्क्राईबने आम्हाला मोटिवेशन भेटत राहतं. आम्ही असे व्हिडिओ बनवत असतो इन्फॉर्मेटिव्ह. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर ऑल द बेस्ट मित्रांनो. भेटूया पुढच्या वेळेस. तुमची आन्सर शीट घेऊन येऊ आपण 2026ची. तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा पेपर झाल्यावर इथे आपल्या चॅनलवर आन्सर शीट अपलोड करण्यात येईल. तर तुम्ही तुमचे आन्सर चेक करू शकता. तर ठीक आहे. सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा व्हिडिओला. ऑल द बेस्ट पेपरसाठी.